आजच्या वचनाला आपण जाऊया यशायाचं पुस्तक याचा 43वा अध्याय आणि त्याचे वचन 4. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करीतो. म्हणून तुझबद्दल, तुझ्या जीवाबद्दल मनुष्य, राष्ट्रे मिटेल. सगळ्यांनी काढले. यशायाचं पुस्तक याचा 43वा अध्याय आणि वचन 4. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू माझ्या दृष्टीने काय 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 अमोल अमोल मला समजत नाहीये कोणाच्या दृष्टीमध्ये काय आहे का? अमोल म्हणताय का अनमोल म्हणताय का? प्रभू म्हणते की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. पुढे लिहिलेले आहे तू मोठ्या योग्यतेचा आहेस कारण मी तुझवर प्रेम करतो. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर? मी तुझं प्रेम करतो. तू माझ्या दृष्टीने कसा आहेस? हालेलुया. परमेश्वर म्हणतो तू तुझ्या दृष्टीने बघू नको तू कसा आहे, माझ्या दृष्टीने बघ तू कसा आहेस. आणि प्रभू तुला सांगते की ज्या वेळेस मी परमेश्वराच्या दृष्टीने पाहतो तर प्रभूचं वचन म्हणते की तू अनमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस कारण मी तुझं प्रेम करतो. हालेलुया. परवा नाही का आई वडील प्रेम करतात का नाही, जग प्रेम करतं का नाही, नातेवाईक प्रेम करतात का नाही, नाही का? प्रभूचं वचन म्हणते मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. कधीच असं म्हणू नका मी गरीब आहे, मी भिकारी आहे, माझ्याकडे काहीच नाही, माझ्या जीवनामध्ये नेहमी समस्या असतात, नेहमी अडचण असतात, मीच नेहमी त्रासाला सामोरे जातो, माझ्या जीवनामध्ये असं काय होतं? प्रभूच्या वचनाने बघायचं. हालेलुया. जीवनामध्ये बदल का घडत नाही माहिती का? प्रभूचं वचन एक सांगताना आपण एक बोलतो. हालेलुया. ज्यावेळेस प्रभूचं वचन आणि आपले शब्द एक होतात त्यावेळेस ते कार्य करतात. हालेलुया. ज्यावेळेस देवाचा शब्द आणि आपला शब्द एक होतो त्यावेळेस कार्य करतात. म्हणून बाबाचे काय म्हणते माहिती का? ज्या वेळेस पृथ्वीवरचे दोघे किंवा तिघे जण माझ्या नावामध्ये एकत्रित जमतात, नाही का? दुसऱ्या भाषेमध्ये लिहिले एक मन होतात त्या ठिकाणी मी आहे आणि त्या ठिकाणी जी काही मागणी केली जाते ती मी एक मन. प्रभूचं मन आणि तुमचं मन एक झालं पाहिजे. प्रभूचा शब्द तुमचा शब्द एक झाला पाहिजे. हालेलुया. आणि ज्यावेळेस ते एक होईल ना त्यावेळेस तुम्ही बघाल की तुम्ही कसे आहात. हालेलुया. आज प्रभूचं वचन सांगते की तू माझ्या दृष्टीने, लिहिलं ना असं? कोणाच्या दृष्टीने? परमेश्वराच्या दृष्टीने तू कसा आहेस? अमोल आहे. कसा आहेस? अनमोल. हालेलुया. जर काही नाव घेऊ दे मग प्रभूचं म्हणते की तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस आणि पुढे लिहिलेलं आहेस तू मोठ्या योग्यतेचा आहेस. कोण म्हणते ना तुम्हाला तू योग्यतेचा नाही, तुझी लायकी नाहीये, तुझी पात्रता नाहीये, तू काय करू शकत नाहीये, त्याला हे वचन दाखवा. हालेलुया. जो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करणारा परमेश्वर आहे, ज्याने मला घडवलं, ज्याने मला बनवलं, ज्याने मला आज इथे उभं केलंय, तो परमेश्वर सांगतो की तू मोठ्या योग्यतेचा आहेस. हालेलुया. कसे आपण योग्यतेचे आहोत की नाही आहेत का नाही? नक्की का? किती जण म्हणतात की आम्ही पापी आहे? आज एकाचा हात वर देणार नाही, है का नाही? हालेलुया. प्रभूचं वचन काय सांगते की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस, मी तुझं प्रेम करतो. हालेलुया. कोण प्रेम करतं आपल्यावर? तुझं प्रेम काफी हो. हालेलुया. तुझं प्रेम काफी आहे.
बायबलमध्ये म्हणते की एक वेळेस आईला आपल्या लेकराचा विसर पडेल, परंतु परमेश्वर म्हणतो मी तुला कधीही विसरणार नाही. हालेलुया. एक आई जी जन्म देते लेकराला, तिला देखील एक वेळेस विसर पडेल, ती देखील विसरून जाईल की माझं लेकरू आहे, परंतु परमेश्वर म्हणतो की मी तुला कधीच विसरणार नाही. हालेलुया. कधीच विसरणार नाही. कोणाचं प्रेम पाहिजे मला? हालेलुया. मला हे वचन ऐकलं खूप 3-4 दिवस झाले हेच वचन नाही का, तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस. मला सांगतो हिंदीमध्ये असं लिहिलेलं आहे अनमोल लिहिलेलं, हिंदीमध्ये अनमोल लिहिलेलं आहे, मराठीमध्ये अमोल लिहिलेलं आहे. हिंदी बाबा जास्त वाचाल ना त्या समजलं की तिथं अनमोल लिहिलेलं आहे. अनमोल जसं मूल्य कोणी देऊ शकत नाही. हालेलुया. आणि पुढे लिहिलेलं आहे योग्यता त्या ठिकाणी प्रतिष्ठित ठेवा आहे असं लिहिलेलं आहे. इंग्लिश मध्ये असं लिहिलेलं आहे यू आर प्रेशियस. तू कसं आहेस? ऑनरेबल. तू सन्मानाच्या योग्य आहेस, तू आदराच्या योग्य आहेस. प्रेशियस नाही का, एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह कशाला म्हणतो आपण? सगळ्यात भारी नाही का. प्रभू तू आहेस. तू काय आहेस? आवाजच येत नाही मला सगळ्यात भारी म्हणतात की आईच्या उदराशयामध्ये मुलाची हाडे कशी तयार होतात आजपर्यंत कळलं नाही डॉक्टरांना. हालेलुया. प्रभू म्हणतो तुझी जडण आणि घडण मी केली. तू दिसायला कसा पाहिजे हे पण मी ठरवलेलं आहे. हालेलुया. म्हणून समजू नका मी असा मी जसा पण आहे मी तसं प्रभूची छबी आहे. हालेलुया. कोणाची छबी आहे? बायबल सांगते की मनुष्य आता आपल्या समान झालेला आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे मनुष्याला आता बरे वाईट कळायला लागले असून तो आता आपल्यासारखा झालेला आहे. म्हणजे आपण कोणासारखे आता कोणासारखे आपण कसं राहतो त्याला कोणी वारीच नाही का. परमेश्वराचे आहोत. हालेलुया. बाबूची सांगते की जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांनी ते देवाचे मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आपण कोण आहोत? देवाची मुले. बोला ना मोठे, मी देवाचं मूल आहे. देवाचं मूल आहे. हालेलुया. मी देवाचं मूल आहे. मी देवाचं मूल आहे. माझा बाप माझ्या प्रेम करतो पण नाही हे माहिती नाही राहत. परमेश्वराने माझ्या प्रेम करणं हे महत्वाचं आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो मी तुम्हाला एकच सांगतो की जगाने सोडलं तरी चालेल, नातेवाईकांनी सोडलं तरी चालेल, परंतु परमेश्वराने सोडू नये म्हणून जपा स्वतःला. हालेलुया. त्याचं प्रेम एकदा जर गमावलं आपण तर परत मिळणं खूप कठीण आहे. माणसाचं काय आज येतील उद्या जातील, परंतु परमेश्वराचं जे प्रेम आहे ते अनंत काळासाठी आहे. ते तुझ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, तुझ्या दुःखामध्ये, तुझ्या सुखामध्ये, तुझ्या आशीर्वादामध्ये ते तुझ्या नेहमी सोबत आहे. ते त्याला कधी अंतर पडू देऊ नको. हालेलुया. मी अनमोल आहे. एक्सपेन्सिव्ह, मी बहुमूल्य, त्याची किंमत कुणी लावू शकत नाही. हालेलुया. आपण मागच्या दाखवलेला व्हिडिओ बघत होतो. आपल्या शरीरामध्ये जे सगळे पार्ट्स ना ते करोडाच्या वरती आहेत. तुमचं जे शरीर आहे ना आज तुम्ही बसलेली करोडाची प्रॉपर्टी. मला भेटतात तुम्हाला पाठवून व्हिडिओ. तुमचं हार्ट खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तुमचे किडन्या काय आहेत? एक्सपेन्सिव्ह आहे. तुमचे डोळे काय आहेत? बोला ना मोठे. एक्सपेन्सिव्ह. जाऊ का डोळे विकत घ्यायला? एका किडनीची किंमत काय माहिती तुम्हाला? कितना आहे?
वो जमाना गया अभी. डोनेशन करायचे डोनेशन काय त्याला पास केलं आज तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं ना तुझ्या बॉडीचं प्रत्येक पार्टची किंमत मला आहे करोडच्या वरती. कसं म्हणता मी स्वतःला गरीब आहे? हालेलुया. हालेलुया. कसं म्हणता मला तुम्ही स्वतःला मी गरीब आहे? परमेश्वर म्हणतो तुझ्यामध्ये जी रचना केलेली आहे ना तुझी फक्त कॉस्ट काढ. हालेलुया. जाऊ बरं आता एक पाय बसवायला किती घेतात पैसे? हा, एक हात, एक पाय. आज साधं डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणलं तरी लाखो रुपये घेतो. विचार करा की तुमच्या शरीराची किंमत काय असेल. डॉक्टर फक्त हाडाला हाड जोडायचे पैसे घेतो नाही का. इथे फ्रॅक्चर झाले इथं जोडायचं, इथं स्क्रू टाकावं लागेल नाही का, इथं नट टाकावं लागेल, इथं रॉड टाकावं लागेल, प्लेट टाकायला लागेल प्लेट टाकायला लागेल वया फिक्सेशन करायला लागेल सगळं करावं लागेल. पैसे किती त्याचे? परमेश्वराने सगळं फुकट दिले. त्यांनी लावलाय का जीएसटी लावलाय? ते का टॅक्स लावलाय? हा, डोळ्याचे एवढे पैसे होतात. हा, ते डोळ्याचे एवढे, तुझ्या हाताचे एवढे, तुझ्या हृदयाचे एवढे. हा, पैसे लावले तुझे. एवढं सगळं तुला दिलंय परमेश्वराने. परमेश्वराने तुझ्याकडून काय मागितलं? तुमचा वेळ. काय मागितलंय? ते सुद्धा द्यायला आपलं जमत नाही. हालेलुया. माणसाच्या नजरेमध्ये लुटल्यापेक्षा परमेश्वराच्या नजरेमध्ये तुम्ही लुटले तर परमेश्वर तुम्हाला आकाशातील ताऱ्यासारखं संपूर्ण राहणार नाही. हालेलुया. माणसाच्या दृष्टीमध्ये मोठं व्हायसाठी कधीच बघू नका. परमेश्वराच्या नजरेमध्ये मी कसा मोठा होईल यासाठी प्रयत्न करा. हालेलुया. आणि एकदा का तुम्ही त्याच्या नजरे हायलाइट झाले ना मग तुमचा प्रकाश कोणी थांबू शकत. वचन काढलं यशाचं पुस्तक 60 अध्याय वचन 1. प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझकडे आला आहे. एक मिनिट सगळ्यांनी काढा. यशाया 60:1. वाचा. उठ प्रकाशमान हो उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझकडे आला आहे. कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. परमेश्वराचं तेज तुझवर उदय पावले आहे. उदय पावले आहे. पुढचं वचन. पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे. पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे. निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे. निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. पण तुझवर परमेश्वर उदय पावत. तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. पुढं. त्याचे तेज तुझवर दिसत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसते. दिसते तेज परमेश्वराचं. किती मला दिसते तेज. समजलं नाही तुम्हाला अजून तेज काय. पुढचं म्हणजे पुन्हा मी वाचतो. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. उजाडलेला सूर्य बघितलाय कधी? उदय होतो. उदय कधी होतो? सकाळी का संध्याकाळी? सकाळी नाही का? कसा तो वर येतो नाही का? तुझवर परमेश्वराचं काय झालेलं आहे? उदय पावला आहे. पुढे लिहिलेलं आहे त्याच तेज तुझ्यावर दिसत आहे. तुझ्यावर दिसत आहे. पुढं. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. पुढचं वचन. राज्ये तुझ्या उदय प्रभेकडे येतील. राष्ट्रे तुझ्या राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. पुन्हा मग असतो राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील आणि राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. हालेलुया. कोण येतील तुझ्याकडे? राजे. आणि राष्ट्र. गावा येतील जेव्हा परमेश्वराचे तेज तुझं हालेलुया. ज्यावेळेस
परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावेल. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वराचं तेज तुझ्याकडे येईल त्यावेळेस राष्ट्रे पण तुझ्याकडे येतील, राजे पण तुझ्याकडे येतील, अधिपती पण तुझ्याकडे येतील. हालेलुया. परमेश्वर म्हणतो तुझ्याकडे काय पाहिजे? परमेश्वराचं तेज. हालेलुया. आज बऱ्याच लोकांना माहित नाही परमेश्वराचं तेज काय, नाही का? तेज, परमेश्वराचं तेज ज्यावेळेस आपण घेऊ आणि चालून आपल्याला, नाही का? परमेश्वर म्हणते की वचनामध्ये झुकती है दुनिया, झुकाने वाला परमेश्वराचं तेज ज्यावेळेस येतं त्यावेळेस लोक नमन करायला जातात. परमेश्वराचं तेज ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस लोक गुडघ्यावर येतात. आज आपलं ते तेज पाहिजे. हालेलुया. परमेश्वराचं म्हणले की परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावत आहे. तेज, नाही का? रोशनी, प्रकाश तुझं काय करत आहे? उदय पावत. मला घ्यायचं का नाही घ्यायचं तुझ्या हातात. हालेलुया. ते घेण्यासाठी तुला काय करावं माहिती का? पहिलं वचन काय म्हणले? उठ. पहिलं काय लागेल? उठ, प्रकाशमान हो. उठावं लागेल. तुला तुझ्या झोपेतून उठावं लागेल. तुला तुझ्या गोष्टीतून उठावं लागेल. त्यावेळेस परमेश्वराचं तेज तुझ्याकडे येईल आणि त्यावेळेस तू काय होशील? प्रकाशमान होशील. आणि ज्यावेळेस तू प्रकाशमान होशील त्यावेळेस वचन दिलंय की राष्ट्रे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. राष्ट्रे. हालेलुया. ही जर पाहिजे की राष्ट्र माझ्याकडे आली पाहिजे. बायबल मध्ये एकच व्यक्ती ज्याच्यावर राष्ट्र उदय पावून घेईल. कोण माहिती का? शलोमोन. परमेश्वराला प्रार्थना केली, परमेश्वराला बली अर्पण केले. एका रात्री शलोमोन झोपला होता आणि झोपल्यानंतर परमेश्वर त्याला स्वप्नामध्ये बोलतो, तुला काय पाहिजे तू मला माग. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो त्याला? तुला काय पाहिजे ते माग. शलोमोन परमेश्वर म्हणतो की प्रभू या असंख्य अशा प्रजेवर तू मला राजा नेमलेला आहेस. मला फक्त हे राज्य चालवण्यासाठी मला चांगलं शांतपण आणि चांगली बुद्धी दे. मला काय मागितलं मागणीने पण परमेश्वर इम्प्रेस होतो. परमेश्वराला म्हणला तू तुझ्या शत्रूचं अहित मागितलं नाहीस. तू धन दौलत मान सन्मान रुतबा मागितला नाहीस. तर तू तुझ्या माझ्या प्रजेला सांभाळण्यासाठी ज्ञान आणि बुद्धी मागितली. यास्तव मी तुला ज्ञान आणि विवेक बुद्धी तर देतोच, त्याबरोबर धन सन्मान गौरव हे पण देतो. पुरवलेलं आहे की तुझ्यासारखा राजा झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही. परमेश्वर ते उदय पावलं की नाही पावलं? वचना म्हणले की शलोमोनासारखं ज्ञान आजपर्यंत कोणाकडेच नाही. हालेलुया. मोठे मोठे ज्ञानी होऊन गेले, मोठे मोठे विद्वान होऊन गेले, परंतु शलोमोनाचं ज्ञान आजपर्यंत कोणालाही प्राप्त झालेलं ते ज्ञान डायरेक्ट परमेश्वराकडून होतं. हालेलुया. शलोमोन लिहायला कसं शिकला? बायबल मध्ये फक्त 30च नीतिसूत्रे आपल्या हातात आहेत. शलोमोनने 3000 नीतिसूत्रे लिहिली. उपदेशाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, गीतरत्नाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. एवढं ज्ञान परमेश्वराला दिलं. हालेलुया. सर्व राजांमध्ये त्याच्यासारखा श्रीमंत राजा कोणीच झाला नाही. काढू आपण ते वचन दुसरे इतिहास पहिले राजे त्याचा 3रा अध्याय वचन 9 पासून. यास्तव आपले सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे. यास्तव तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे. म्हणजे
येईल. म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? शल्मोनाने हा वर मागितला, शल्मोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या या भाषणाने प्रभू त्यावर प्रसन्न झाला. आणि म्हणून त्याच्या या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. परमेश्वराला प्रसन्न करायला शिका. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वराला प्रसन्न करू ना, परमेश्वर तुझी जिंदगी बदलून बायबलमध्ये एकच असं तिथे असं लिहिलेलं आहे की शल्मोनाने परमेश्वराला प्रसन्न केलेलं. हालेलुया. आणि मग पुढे लिहिलेले वाचूया. देव त्यास म्हणाला, देव त्यास म्हणाला, असला वर मागितला, तू असला वर मागितला, दीर्घ आयुष्य, दीर्घ आयुष्य, धन, आपल्या शत्रूचा नाश, आपल्या शत्रूचा नाश, यापैकी काहीही न मागता, यापैकी काहीही न मागता न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीतो. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीतो. मी तुला बुद्धिमान व विवेक चित्त देतो. मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखं पूर्वी कोणी झाला नाही हा. व पुढे होणार नाही. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. एवढेच नव्हे तर तू मागितलं नाही असा आणखी एक वर तुला देतो. एवढेच नव्हे तर तू मागितलं नाही असा आणखी एक वर मी तुला देतो. धन आणि वैभव मी तुला देतो. धन आणि वैभव मी तुला देतो. तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझ्या समान कोणी असणार नाही. तुझ्या सर्व आयुष्यात काय लिहिलेलं आहे? तुझं आयुष्य. तुझ्या सर्व आयुष्यात तुझ्यासारखा सर्व राजांमध्ये तुझ्या समान कोणीही असणार नाही. हालेलुया. आज हे वचन पण तुमच्यासाठी प्रिय. माझ्यासारखा ना कोणी झाला ना कधी होणार. हालेलुया. तुमच्यासारखं कोणी ना झालं ना कधी. तुम्ही विशिष्ट लोक आहात. यू आर एक्सपेन्सिव्ह. हालेलुया. मी बहुमूल्य आहे. मी खूप अनमोल आहे परमेश्वर नजरेमध्ये. हालेलुया. आपल्या नजरेतून बघायला गेलं ना तर तुम्ही नेहमीच आपला कमीपणा जाणवतो. ज्यावेळेस आपण परमेश्वरच्या नजरेमधून स्वतःला बाहेर सुरुवात करू, ज्यावेळेस प्रभूचं वचन, ज्यावेळेस तुम्ही रोज त्या वचनाचं अध्ययन कराल, तसं लिहिलेलं आहे प्रभूच्या वचनामध्ये की तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस. अनमोल आहेस. तू माझ्या दृष्टीने बहुमूल्य आहेस. तू अनमोल आहेस. ज्यावेळेस तुम्ही रोज वचनाच्या जीवनावर डिक्लेअर कराल ना, परमेश्वर तुमची व्हॅल्यू वाढवत चालणार. हालेलुया. परमेश्वर तुमची व्हॅल्यू वाढवत चालू करेल. नाही का? 0 पासून 0 पर्यंत परमेश्वर काम करतो. ज्यावेळेस तुम्ही तुमची नजर आणि परमेश्वरची नजर एक होते, त्यावेळेस काम होणार. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस काम होणार. आज काय माहिती का? परमेश्वर एक बोलतो ना आपण एक बोलतो. आणि आपलं बोलणं नेहमी परमेश्वरच्या वचनाविरुद्धच असतं. आणि म्हणून आपलं जीवन आता असंच. हालेलुया. आपलं जीवन का असं आहे? तुम्ही जे पेरले तेच मला वचनामध्ये जिभेचे ठाई मृत्यू आणि जीवन आहे, तिची आवड होणारे तिचे फळ. जीवन आणि मरण कोणाच्या हातात आहे? कधी आपण मेलेलं बरं. नाही काय? रोजचा त्रास करण्यापेक्षा येतं तर मेलेलं बरं. मित्रांनो, जर पॉझिटिव्ह शब्द काम करतात तसं निगेटिव्ह शब्द पण काम करतात. सैतान तो शब्द लगेच पकडतो. लगेच तुम्हाला आजारी पाडणे, लगेच तुम्हाला थंडी, लगेच ताप, लगेच सर्दी, लगेच खोकला, सगळं एकदा सगळं चालू होते. का? तुम्ही सैतानाला अधिकार दिला. हालेलुया. आज एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला विचारलं ना कसं आहे, काय सांगू पास्टर, माझ्या जीवनामध्ये किती त्रास आहे, कधीच म्हणत नाही मी आशीर्वादित आहे. कधीच म्हणत नाही मी एकदम निरोगी आहे, मी तंदुरुस्त आहे, मी प्रभूमध्ये आशीर्वाद आहे. सदा ना कदा रडगणं गायची सवय लागली आहे. मी प्रभूमध्ये तुम्ही आशीर्वादित. हालेलुया. आज नाही माझ्याकडे काय पैसे,
नाही माझ्याकडे आज नाव माझ्याकडे सन्मान आहे, परंतु परमेश्वर माझ्याकडे आहे. हालेलुया. हालेलुया. पेत्र जेव्हा काय म्हणाला माहिती का त्या भिकाऱ्याला, त्याने दृष्टी लावली त्यांच्याकडे काहीतरी मिळवण्या अपेक्षेने. पेत्र त्यांना काय म्हणाला, माझ्याकडे सोने आणि रुपये नाहीये, पण जे आहे ना ते तुला देतो. ते सोन्यापेक्षा पण मोठे आहे, चांदीपेक्षा पण मोठे आहे, ते नाव फक्त येशू आहे. हालेलुया. हालेलुया. नाही माझ्याकडे सोनं नाणं काही नाहीये, पण माझ्याकडे येशू आहे. हालेलुया. जग काय येशूला भेटण्यासाठी तरसत होता नाही का. लोकांनी हाईट कमी असल्यामुळे गर्दीमध्ये कुणी लाच देते, कुणी बुके देते. बिचारा मला उंबराच्या झाडावर जाऊन बसला त्या ठिकाणी वाट पाहिलं. प्रभूने बघितलं ना. हालेलुया. त्या गर्दीमध्ये कुणी नाही बघितलं तुला, पण परमेश्वराने बघितलंय. लोकांमध्ये तू नाही दिसला, परंतु परमेश्वर तुला बघितलंय. बाबा सांगते की त्या झाडावर जर काही बसला होता, त्या झाडाच्या खाली येशू थांबतो. हालेलुया. हृदयामध्ये ती भूक पाहिजे परमेश्वरला भेटण्याची, आणि त्यावेळेस तो भेटतो. येशू त्याला काय म्हणाला, जर खाली उतर, आज परत तुझ्या घरी यायचं. हालेलुया. हालेलुया. का म्हणलं येशू त्याला तसं? येशूला जर त्याचं नाव माहिती होतं का? कधी त्याला बघितलं होतं का? कसं काय ओळखलं? बरोबर त्या झाडाखाली कसा येऊन थांबला? घरी गेला कधी विचारला? त्या झाडावर जर काही बसला होता, येशू त्या ठिकाणी आला. येशू त्याला एकच म्हणला, जर काय खाली उतर, आज मला तुझ्या घरी यायचं. आणि बायबल सांगते की ज्या वेळेस येशू त्याच्या घरामध्ये जातो, येशू काय म्हणतो माहिती का पहिलं वाक्य? आज या घराला तारण प्राप्त झालं. हालेलुया. हालेलुया. आज या घराला तारण प्राप्त झाले. बायबल सांगते की जर काही एवढा खुश झाला, त्याचं धन त्यांनी जेवढं आजपर्यंत मिळवलं होतं का, येशूला काय म्हणतो का, प्रभू ज्याच्याकडून मी एक पट घेतो त्याला दुप्पट देतो, त्याच्याकडून दुप्पट घेतो त्याला चौपट देतो. मला आज धनाची गरज नाहीये, मला तू मिळाला. हालेलुया. एवढ्या दिवसापासून साठवून ठेवलं होतं. देण्याची भावना कधी आली माहिती का? त्यावेळेस येशू आला जीवनामध्ये. हालेलुया. येशू आला ना जीवनामध्ये, मग त्यावेळेस जीवनामध्ये कार्य चालू करतो. आजपर्यंत माझ्या घरामध्ये कुणीच येत नव्हतं, पण येशू तू पहिला व्यक्ती जो माझ्या घरामध्ये आला, माझ्या घराचा आदर केला. आणि जसं तू बोलला ना, माझ्या घराला तारण प्राप्त झाले. येशू मी आज लय आनंदी. हालेलुया. मला सोनं नको, मला चांदी नको, मला पैसा नको, मला येशू पाहिजे. हालेलुया. ते गाणं नाही का, कुछ नहीं चाहिए बस येशू नको मला काही. येशू येतो त्याचं जीवन बनवतो. म्हणून लिहिलेल्या वचनामध्ये परमेश्वराचं तेज तुझं उदय पावलं. हालेलुया. पेत्र ज्यांनी रात्रभर कष्ट केले, मेहनत केली, एक मासा त्याच्या जाळ्यामध्ये सापडला नाही. सकाळी येशू त्या ठिकाणी येतो. येशू म्हणतो, शिमोना मला तुझे नाव देतोस का? शिव म्हणतो, प्रभू त्याच्या नावामध्ये बसून तो शिकू लागतो. तुझ्या मनात काय चाललं परमेश्वरला माहिती, तुझ्या हृदयात काय चाललंय परमेश्वरला माहिती. आज तू या ठिकाणी कशा मनाने बसलाय हे पण परमेश्वरला माहिती. हालेलुया. पेत्र मला विचारत असेल, आता घरी बाहेर वाट बघत असेल, आज माझा एक पण मासा पकडला नाही, आज माझा काय सेल होणार नाही, घरी गेल्यानंतर लेकरांना खायला काय द्यायचं, त्यांना काय पुरवायचं, पेत्र त्याच्या चिंतेमध्ये असतात. येशूला माहिती. हालेलुया. बायबल सांगते येशूने जे शिकवण पूर्ण केल्यानंतर पेत्रला म्हणलं की पेत्र चल माझ्यासोबत, आणि खोल पाण्यामध्ये हाकार, आणि मग जायचं खाली सोड. पेत्र येशूला म्हणते की प्रभू सारी रात्र मी कष्ट केलेले, तुम्हाला एकही मासा भेटला नाही, पण तुझ्या सांगण्यावरून मी जायचो. हालेलुया. हालेलुया. कोणाच्या सांगण्यावरून? येशूच्या सांगण्यावरून. तुझ्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. आणि बाबा सांगते की एवढे मासे त्याच्या जाळ्यात सापडले, 2 नाव फुल भरल्या.
नाव बुडू लागली आणि जाळी हाटू लागली. काय होतं माहिती असं, तुझे नाव मला देतोस का येशू मध्ये, तुझं जीवन मला देतोस का? ज्यावेळेला आपण म्हणतो ना, हे प्रभू तू घे माझं जीवन, त्यावेळेस परमेश्वर काम करायला चालू करतो. हालेलुया. त्यावेळेस परमेश्वर काम करायला चालू करतो. तुम्हाला बघायचं ना परमेश्वरचं काम. प्रभू मला की प्रभू हे जीवन तू घे, याला तुझ्या पद्धतीने घडव, बनव आणि तयार कर. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वर तयार करतो त्यावेळेस ते पात्र एकदम पाहणार असतं. आज परमेश्वर उगाच नाही म्हणत की तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस. हालेलुया. तू मोठ्या योग्यतेचा आहेस. माझ्यामध्ये योग्यता नाहीये आज, पण तुझं वचन सांगते की योग्यता आहे, ती आहे. याच्यावर माझा विश्वास आहे. प्रभू म्हणतो की नाही, आज मी लोकांच्या दृष्टीमध्ये एवढा अनमोल नाहीये, माझी एवढी किंमत केली जात नाहीये, पण वचन सांगते की तू अनमोल आहेस. तर प्रभू विश्वास होतो की मी अनमोल आहे. हालेलुया. ज्यावेळेस माझे शब्द त्याचे विचार एक होतात त्यावेळेस व्हॅल्यू घ्यायला, त्यावेळेस किंमत घ्यायला लागते. हालेलुया. पाहिजे का नाही किंमत? लोकांनी आपण विचारायला पाहिजे का नाही? लोक फक्त येशूमुळे विचारत नाही. हालेलुया. तुम्ही आज जगात काय चाललंय त्याची अजिबात पर्वा करू नका. पुढचं काय सांगतंय त्याचा विचार. हालेलुया. प्रभूचं वचन आहे. जक्कईच्या घरी येशू गेला, त्याचं जीवन बदललं. पेत्र म्हणतो माझ्याकडे सोनं रूप नाहीये, माझ्याकडे जे आहे ना ते तुला देतो. येशूच्या नावामध्ये उठ आणि चाल. सोनं दिलं असतं त्याची तात्पुरती गरज भागली असती, पण तो आजपर्यंत त्याला कुणी तुझ्या लंगड्यापणाला उठून चालायला लावलं नसतं. येशू म्हणजे नाव आहे जे लंगड्यांना पण चालायला लावतं. हालेलुया. तुम्हाला सांगतोय आज आपण कुठेतरी जात आहोत. मी तुम्हाला सांगतोय की 15 ऑगस्ट हा लास्ट दिवस असणार या गोष्टीचा. इथून पुढे तुम्ही सगळं नवीन बघा, इथून पुढे तुम्ही सगळं अद्भुत बघा. आणि हे परमेश्वर या वर्षापासूनच काम करायला चालतात. जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही ना, ते कल्पना केली नाही, त्या गोष्टी घडणार आणि ते परमेश्वर करणार असा माझा विश्वास. हालेलुया. प्रभू तुझं भवन आम्ही कसं बांधणार? परमेश्वर तुम्ही आणखी एकदा आकाश हलवीन, पृथ्वी हलवीन, पृथ्वीवरचं सर्व सोनं नाणं सगळं एकत्र करीन आणि माझं मंदिर बांधेन. प्रभूचं वचन. हालेलुया. समर्थ आहे. काल पण होता, आज पण आहे. आज मला एकच सांगायचं प्रियंनो, तुमची व्हॅल्यू वाढवा. हालेलुया. कुणी आयरा जरा येऊन आपल्याला टोकून जाईल, एवढे आपण काय हलके. हालेलुया. मी काय सांगतो तुम्ही लक्षात घ्या, आपण एवढे हलके पण नाहीये की आपण कुणी येऊन आपल्याला पटली मारून माझी किंमत काय आहे हे आपल्याला समजलं. हालेलुया. मी प्रभूच्या नजरेमध्ये अनमोल आहे, मी मोठ्या योग्यतेचा आहे, कारण तो माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. बाबा तो सांगते की पृथ्वी निघून जाईल, आकाश टळून जाईल, पण माझं वचन कधी नाहीसं होणार नाही. किती जण पसंत आहे ना 4 वाजेपर्यंत? हालेलुया. काय वाटतं तुम्ही काय शिकताय का? कसं काय डोकं घेऊन जाते? व्हॅल्यू वाढवा. तो माहिती का, आपण साधे व्यक्ती आहोत. साध्या व्यक्तीने सोनं जरी घातलं ना, ते लोक म्हणतात त्याला एक मंदिरात तेच एखाद्या आमतराने घालू द्या, त्यांनी जरी नकली घातलं असू दे, गोपर गोप, गोपर गोप, हातात आणत्या, पाचीपत्र आणत्या, सगळं घातलेलं असं, सगळं नकली आहे. व्हॅल्यू कशाची?
व्हॅल्यू कशाची आहे? शुद्ध आहेत का सगळे? व्हॅल्यू कशाची आहे? हालेलुया. आपल्याला या लेवल पर्यंत घेऊन जा. लोक जेव्हा बघतील ना त्यावेळेस ते ठरवतील काय. हालेलुया. माणसाची व्हॅल्यू आहे, सोन्याची व्हॅल्यू नाही. समजून घ्या. व्हॅल्यू कशाची आहे? आपली व्हॅल्यू वाढवा, आपली किंमत वाढवा, स्वतःला तयार करा, स्वतःला बनवा. ज्यावेळेस तुमची किंमत वाढेल ना सगळ्या गोष्टी तुमच्या. हालेलुया. आज प्रॉब्लेम काय माहिती का? माझी किंमत काहीच नाहीये. ज्यावेळेस तुमची किंमत वाढेल लोक तुमच्याकडे धावून येतील. हालेलुया. धावून येतील भेटायला. आज मी तुम्हाला हे सांगतो की एक दिवस येईल, आज आपण समोरासमोर बसलोय, एक दिवस येईल ना तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. आपली व्हॅल्यू एवढी वाढवा. हालेलुया. मी एवढा पण मोकळा नाहीये, माझी किंमत वाढली पाहिजे. हालेलुया. मी प्रभू मध्ये कोण आहे माझी ओळख मला प्रत्येक आहे. प्रभू मध्ये मी कोण आहे माझी आयडेंटिटी काय. हालेलुया. अजून शिकायचं का? अजून डीपमध्ये जायचं? काढूया आपण. पहिले पेत्र 2 अध्याय वचन 9. दुसरा अध्याय, पहिले पेत्राचा 2 अध्याय वचन 9. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. हालेलुया. अजून एक जागा वाचा. पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की त्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. हालेलुया. तुम्ही तर काय लिहिलंय लक्ष द्या. तुम्ही तर निवडलेला वंश. कोण आहे? कोण आहे? निवडलेले वंश. कोण आहे? निवडलेले वंश. पुढे लिहिलेलं आहे राजकीय याजकगण. कोण आहे? राजकीय याजक. कोण आहे? कोण आहे? राजकीय याजक. पुढं पवित्र राष्ट्र व देवाचे स्वतःचे लोक आहात. कोणाचे लोक? देवाचे स्वतःचे लोक आहोत. हालेलुया. बाकीचं नाही, फक्त त्याचं जे मेन जे आहे राजकीय याजकगण, याच्याविषयी थोडा राजकीय याजक. तो माहिती काय शब्द? राजकीय याजकगण. या नव्या कर्मामध्ये आपण राजा पण आहोत, आपण याजक पण आहोत. हिब्रू ग्रीक शब्दामध्ये लिहिलंय बसलाईन हायराहुमा हा शब्द आहे. बसलाईन याचा अर्थ होतो की राजा जो राज्य करण्यासाठी आलाय. हालेलुया. काय? एक राजा जो राज्य करण्यासाठी आलेला आहे. आणि आपण कोण आहोत? राजकीय याजकगण. म्हणजे आपण कोण आहोत? राजा पण आहोत आणि आपल्याकडे एक राज्य पण आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये राज्य बी करायचं. हालेलुया. आपण कोण आहोत?
एखाद्या देशाशिवाय आपण राजा होऊ शकत? कुठला राजा तू? कोण ओळखतो तुला? आपण कुठल्या तरी काहीतरी पाहिजे ना. हालेलुया. तर हे ठिकाणी लिहिलेलं आहे, राजकीय याचं गण म्हणजे एक राजा आहे, त्याच्याकडे एक अधिकार आहे आणि त्याला राज्य करण्यासाठी नेमलेलं आहे. हालेलुया. आणि बायबलमध्ये सांगतं की इंग्लिश मध्ये तो शब्द वापरला, रॉयल प्रीस्टहूड. रॉयल कशाला बोलतो आपण? रॉयल रॉयल एवढंच का? रॉयल कशाला म्हणतो आपण? राजघराण्यातल्या लोकांना आपण रॉयल म्हणतो नाही का? राजघराण्यातलं रॉयल नाही का? रॉयल म्हणलं आपण काय आठवतं? रॉयल एलिफंट आहे का नाही? रोज रोज की तुम्ही कोण आहात? रॉयल आहात. रॉयल रॉयल माहित तुम्हाला? रॉयल गुगलला सर्च मारा चला. रॉयल काय माहिती? रॉयल म्हणजे काय माहिती? एक क्लास असतो, हाय क्लास, मिडल क्लास, लो क्लास नाही का? रॉयल सगळ्यांच्या वरती, सगळ्यात टॉप वर जे असतं ते रॉयल. राजेशाही. राजशाही. आम्ही कोणाच्या घरामध्ये? आम्हाला इथंच राहायचं हो. आम्हाला राजाच्या घरात जायचं नाही. आम्हाला इथं धुणे मांडणी करायचे, इथं सगळं करायचे. प्रभू म्हणतो तुम्ही कोण आहात? राजकीय अधिकार. राजवंशातले आहात तुम्ही. कोणाचे आहात? राजवंशाचे. आम्ही तर गरीब कुळातून आलो. आमचं बाप पण गरीब होता, आम्ही पण गरीबच आहे नाही का? आमची पुढची पिढी पण. कोण आहोत आपण? आम्ही राजवंशातले आहोत. हालेलुया. आमचा वंश होता पहिल्या जगामध्ये, पण ज्यावेळेस मी ख्रिस्तामध्ये आलो ना त्यावेळेस मी राजाच्या घराण्यात जोडलोय. हालेलुया. माझा येशू राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, त्याचं पण एक सिंहासन आहे. हालेलुया. तो राजा मी त्याचा कोण आहे आता? येशू विश्वास ठेवल्याने जितके विश्वास ठेवले तितके त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार. तो राजा तुम्ही कोण? त्याचं राज्य त्यांनी काम केलं या पृथ्वीवर. आता कोणाची बारी आहे? तुम्ही कोण आहे? राजा. हालेलुया. हे सत्य तुम्हाला समजलं नाही अजून पडत गेला. येशू कोण होता? राजा. तो या जगामध्ये आला, या जगामध्ये असताना देखील तो राजासारखाच जगला. हालेलुया. या जगामध्ये असताना देखील तो राजासारखाच, कारण त्याला माहिती की माझं घराणं रॉयल. हालेलुया. माझं घराणं रॉयल आहे, तर मी पण कधी येशूला बघितलंय का? हे थोडी भाकर दे, हे थोडी भाजी दे. हालेलुया. माझा येशू जिथं राहील तिथं उभा. 5 भाकरी 2 मासे 5000 लोकांना कसं जीव घालायचं? येशू ज्याला दिलं बायबलला सांगतं की 5000 लोक जेवले, 12 टोपल्या येशू. हालेलुया. एक वेळ अशी आली नव्हती का? कर द्यायचं होतं लोकांना, कर नाही का? टॅक्स. पेत्र प्रभूकडे गेला, प्रभूला म्हणला की प्रभू मला टॅक्स द्यायचा आहे. लोक आपल्याला पैसे मागतात, हे कसं द्यायचं? येशू काय म्हणतो माहिती का? पेत्रला म्हणतो समुद्रामध्ये जा, गळ टाक, जो पहिला मासा सापडेल त्या तोंडामध्ये तुला एक सिक्का सापडेल.
हालेलुया. काय म्हणलं येशू? समुद्रापाशी जा, गळ टाक. जो पहिला मासा तुला सापडेल ना, त्या तोंडामध्ये सोन्याचं कॉइन असेल, ते माझ्यातर्फे तुझ्यातर्फे त्याला दे. हालेलुया. त्या समुद्राच्या माशाला पण आज्ञा केली होती येशूने, तुला काय करायचंय? आम्ही राजाच्या घराण्यातले आहोत, आम्ही राजकीय घराण्यातले आहोत. आमचं स्तर अलग आहे, आमचं लेवल अलग आहे, आमचं बोलणं अलग आहे, आमचं राहणीमान अलग आहे. आम्ही राजाच्या घराण्यातले आहोत. हालेलुया. असं वाटतं का तुम्हाला मी राजा झाले? हालेलुया. सकाळी उठल्यानंतर ना जेव्हा स्वतःला आरशामध्ये बघायला तर बोला की मी राजाच्या घरचा आहे, राजाचा अभिषेक माझ्या डोक्यावर आहे. हालेलुया. ज्या तुम्ही हळूहळू बोलाल ना, राजाच्या हाताखाली शिपाई पण येतील, दरबार पण येतील, सगळे येतील. हालेलुया. रॉयल आहे, रॉयल प्रिस्टहूड. रॉयल म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीचा एक ब्रँड असतो. हालेलुया. तुम्ही रॉयल प्रिस्टहूड आहात, राजकीय याजक आहात, तुम्ही राजकीय राजा आहात, तुम्ही राज्य करणारे राजा आहात. परमेश्वर तुम्हाला राज्य करण्यासाठी बोलवले. तुम्ही राजाच्या घराण्यातले आहात. हालेलुया. राजाचं घराणं कसं असतं? प्रभू मी तर झोपडीमध्ये राहतो, छोटस घर आहे. ज्यावेळेस तुम्ही शिकाल ना की प्रभू मी राजाच्या घरातला, प्रभू मी झोपडीत राहतो, हे मला शोभत नाहीये, तू काहीतरी कर, त्यावेळेस बाबा परमेश्वर काम करतो. हालेलुया. तुम्हाला काय माहिती का माझं अस्तित्व काय आहे, आपली आयडेंटिटी काय आहे हे आपल्याला माहित नाहीये. हालेलुया. मी कोण आहे? मी राजाचा मुलगा आहे, मी राजाच्या घरातला आहे. माझा बाप राजा आहे तर मी पण राजाच आहे. बापाचे स्वभाव गुण मी घेऊन आलोय. हालेलुया. आज तो माझ्यामध्ये आहे, मी त्याच्यामध्ये आहे. मी राजाच्या घरातला आहे. हालेलुया. आणि राजा लोक कशाला जन्माला येतात? खायला. कशाला येतात? बोला ना. आम्हाला राज्यच करायचं, आम्हाला तर बसून राहायचं. कशासाठी बोलले परमेश्वरांनी? राज्य करण्यासाठी. तुम्ही राज्य करणारे बना. हालेलुया. कुठले तुम्ही आज काम करताना राजासारखंच करा. आणि तुम्ही एक वेळ येईल खरंच राजाचा अधिकार तुमच्या हातामध्ये. हालेलुया. आपण नसो आमदार, आपण नसो खासदार, आपण नसो मंत्री, नसो मुख्यमंत्री, तुझं पद आपल्यापेक्षा पण उंचच असतं. हालेलुया. मी राजाच्या घराण्यातला आहे. येतील एक दिवस मंत्री पण येतील, सगळे येतील, सगळी सोडून येतील. हालेलुया. वचनामध्ये प्रत्येक गुन्हेगार मी शिक्षणामध्ये तिथला सांगा. कोण राजे? कोण राजे? आपण. हालेलुया. ही व्हॅल्यू खूप वेगळी आहे, स्टेटस खूप वेगळे. आम्ही वेगळे लोक आहोत. नाही मी असं कसा नाही, मी असंच आहे म्हणायचं. हालेलुया. मी जसा आहे तसा आहे, कुणी चेंज करायला जाऊ नका. मी जसा आहे ना, मी असंच मी आहे ना. जगा वेगळा तर जगा वेगळाच आहे म्हणायचं. आणि जे तुझ्यात नाही ना ते माझ्यात नाही. हालेलुया. तर वचनामध्ये जगामध्ये जो आहे त्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे तो सगळ्यात आम्ही मग कशाचं बघायला? डॉक्टर म्हणला तुला शुगर आहे, लईच वाढलेली आहे, तुला काळजी घ्यावी लागेल. त्याला सांगा जगामध्ये जो आहे ना त्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे ना तो सगळ्यात मोठा आहे. तो माझ्या शुगर पेक्षा मोठा आहे, तो माझ्या आजारापेक्षा मोठा आहे, तो माझ्या कमजोरीपेक्षा मोठा आहे. ज्यावेळेस मी असं बोलायला शिकाल ना प्रियांनो, त्यावेळेस ते कार्य दिसत नाही, त्यावेळेस त्या गोष्टी घडताना दिसतात. हालेलुया. डॉक्टरांनी काय सांगितलं गेलं की आपलं तोंड पडलं नाही. तसं नाही.
आम्ही राजाच्या घरातले आहोत, आम्ही राजाच्या वंशातले आहोत. आम्हाला त्याच्या प्रकारे चालायचं, त्या प्रकारे राहायचं, त्या प्रकारे बोलायचं. हालेलुया. आम्ही येशूचे वारसदार आहोत, आम्ही स्वर्गाचे वारसदार आहोत, आम्ही स्वर्गाचं नागरिकत्व आहे आमचं. हालेलुया. आम्ही कुठले नागरिक आहोत? स्वर्गात. त्यामुळं परमेश्वराने खूप काय ठेवलेले, अजून आपण काहीच बघितलं नाही. हालेलुया. बोला, अजून मी काहीच बघितलेलं नाही. बोला ना, अजून मी काहीच बघितलेलं नाही. हा. अजून काहीच बघितलेलं नाही. खरंच नाही बघितलं. आपण बघत चपाती भाजी मध्येच परमेश्वराने काहीतरी वेगळं ठेवलं, जे कधी कल्पना केली नाही, जे कधी विचार केला नाही, परमेश्वर त्या गोष्टीसाठी ठेवले. राजाच्या घरात आहे, मी राजाचा वारस आहे, मी राजासारखं चाललं पाहिजे, राजासारखंच बोललं पाहिजे. हालेलुया. एखादा आजार ज्यावेळेस दिला त्यावेळेस राजासारखं उभं राहा, बोला त्याला. राजा कशी आज्ञा करतो बघितले ना? ऑर्डर करतो, त्याचे हात छाटून टाका, म्हणजे काय होणार नाही. सगळं आपल्या हातात घेतलं. हालेलुया. बायबल सांगते की जीवेची ठाई मृत्यू आणि जीवन आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ. मला माझ्या मुखातून कसे शब्द काढायचे, मला माझ्या मुखातून कसं बोलायचं, मला माझ्या मुखातून कसं चालायचंय, माझ्या हातात आहे. हालेलुया. दुसरं कोणी ऑपरेट करतो का तुम्हाला? तुम्ही रिमोट कंट्रोलवर आहात का? काय बोलायचं, कसं बोलायचं, माझ्या हातात आहे. हालेलुया. तुम्हाला मी सांगतो की स्वतःसाठी चांगलं वचन घोषित करा, स्वतःला आशीर्वादित समजा. मी आशीर्वादित आहे. बाबा म्हणते की धार्मिकाचं पोट कधी रिक्त राहत नाही. धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. धार्मिक 7 वेळा जरी पडला तरी पुन्हा उठून उभा राहतो. हे वचन आहे. आम्ही धार्मिक आहोत, आम्ही पवित्र आहोत, आम्ही निर्दोष आहोत, आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत. आमेन. आमेन. उभा राहा.